कमळ आणि भुंगा. कमळ आणि भुंगा म्हणजेच कलाकार आणि रसिक मायबाप प्रेक्षक. म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो, कलाकाराची कला फुलत असते, पण रसिक कसे असतात, भुंग्यासारखे या चॅनलवरून त्या चॅनलवर भ्रमण करत असतात. पण फुललेली कला पाहिली ना की ते तिथेच थांबतात, चॅनल चेंज करत नाहीत. त्या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते अंगाशी. आणि त्या वेडेपणाला दाद देण्यासाठी म्हणून आपले परीक्षकही इथे ते वेड जोपासत असतात. त्यांचं स्वागत करूया मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे. आणि कालच्या भागाप्रमाणेच आजच्या भागातही आपल्या सर्व स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत एक कलंदर व्यक्तिमत्व, एक रसिक व्यक्तिमत्व, एक अभिजात दिग्दर्शक एन चंद्रा साहेब. आजच्या एपिसोडमध्ये मला जरा टेन्शन आलेलं आहे, कारण एलिमिनेशन होणार आहे. कुठला तरी एक स्पर्धक संघ इथेच थांबणार आहे आणि बाकीचे प्रवास करणार आहेत महाअंतिम फेरीच्या दिशेनं. तर बोलूया आपल्या पहिल्या संघाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक शाहिरी लावणी आहे आणि ती सादर करण्यासाठी याहून उत्तम दुसरा कुठला संघ असेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सांगलीहून येत आहेत शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी. साली मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवानकर, शाहीर महर्षी आत्माराम पाटील, बापूराव विभूते, विठ्ठल उमप, किती नावं घ्यावीत. पण त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी जी लावणी लिहिली ती शाहिरी लावणी आहे बरं का. कोणती शाहिरी लावणी? मैना. ती मैना कोणती म्हणाल? ऐका. अरे माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती या काळजी. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काळजी. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काळजी. माझी मैना गावावर राहिली र माझ्या जीवाची होती या काळजी. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काळजी. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काळजी. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या ओती बांधा रंग घवाळ, कोर चंद्राची, उदात गुणाची, मोठ्या मनाची आणि सीताची माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, घडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची, हिरकणी हिऱ्याची आणि काठीची माझी आंधळ्याची. आणि मग मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, माझ्या जीवाची प्राण. अहो गरिबीनं दाटा तूट केली आम्हा दोघांची आणि वाट धरली मी मुंबईला जाण्याची. ती मुंबई त्या काळातली, ही मुंबई बेकारांची आणि मड्यावर मुठभर माती पडावी तशी गत झाली माझी एकाची. अरे ही मुंबई यंत्राची, जंत्राची, तंत्राची, शेंडीची, दाढीची आणि हाडसनच्या गाडीची, नायलांच्या जॉर्जेटच्या तलम तलम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, अरे माडीवर माडी हिरव्या माडीची आणि पोटासाठी वाट मी धरली. परवा केली नाही त्या पावसाची, थंडीची आणि उन्हाची. पण पाण्यानं किसो भरलं वाहन मला एका छतरीची.
आणि त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यास एक भाषिक राज्याची. चकाकली संगीन न्यायाची. फौज उठली बिनीची, मध्यमवर्गीयांची, कामगारांची आणि त्या शेतकऱ्यांची. आणि मग उठला मराठी देश. आला मैदानी देश. वैरी करण्या नामचे कोणी डमडमच्या छातीवर राहिली र माझ्याची भाजी होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या म्हणे अण्णा भाऊ साठे घरे बुडाली गर्वाची. नितूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्करीची. आणि निकमुळीला कत्तल झाली त्या इंद्रजिताची. आणि कलियुगामध्ये तीच गत झाली मुरारजी देसाईची आणि सखा पाटलाची. अखेर मुंबई झाली या महाराष्ट्राची. परळच्या प्रळयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. आणि मग काय झालं फाउंटनला जंग. फाउंटनला जंग झालं, फाउंटनला जंग. आला मैदानी रंग. मैदानी रंगाला मैदानी रंग. आता पांडून संग. दार मर्दान रक्ताची वाहिली र माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अखेर महाराष्ट्रानं गुढी उभी केली विजयाची. आणि दाखवली रीत भिंतीला पाठ लावून लढण्याची. पण गावाकडं मैना भेट झाली नाही माझी. तीच गत झाली या खंडित महाराष्ट्राची. अजून प्रश्न सुटलेला नाही म्हणून त्या प्रश्नासाठी आजही वाद चालू आहे. तीच गत झाली या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव, मालकी दुजाची, धोंड खंडणीची, शिडबेकीची गरज आहे तुम्हा सर्वांच्या एकीची. आता काय करायचं काय. आणि आता पळू नका, आता पळू नका, आता पळू नका. माग वळू नका, मागं वळू नका, मागं वळू नका. कोणी टळू नका. तीन माराच्या अजून राहिली र माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझी जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. जय महाराज. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष महाराष्ट्राचं आहे. आणि आता 1 मेला महाराष्ट्र दिन आहे. मी ही खरं तर ही जी शायरी लावणी आहे याआधी अनेक लोकांकडून ऐकली आहे. पण शाहीर उमप विठ्ठल उमप साहेबांकडून ही लावणी ऐकली होती. मकरंद सर त्यांचा जो आवाज होता त्यानंतर आज ह्या लावणीची मला मजा आली. त्यानंतर आज मजा आली. सर चंद्रा सर फार छान गायलात तुम्ही. ॲक्च्युली भारत देशाच्या या भूमीवर प्रचंड लढाया लढल्या गेल्यात. ह्या लढाया लढल्या गेल्या त्या प्रामुख्याने ज्यावेळेला शस्त्रांनी लढतात त्यावेळेला कधी मग पहिल्यांदा काठ्या होत्या, त्याच्यानंतर मग आपले तलवारी आल्या, मग तोफा पण आल्या. पण याच्या पाठी लढाई पाठी अजून एक अस्त्र होतं जे कोणाला तसं दिसत नव्हतं. तो म्हणजे पवाडा गाणारे शाहीर. हे गावागावात जाऊन ते पवाडे गाऊन लोकांना त्वेष उभा करायचे आणि त्या त्वेषामध्ये लोक शस्त्र घेऊन निघायचे लढाईला आणि त्या त्वेषामध्ये जाऊन त्या भारीत विद्युत भारीत ह्याच्या अॅटमॉस्फिअरमध्ये ते जाऊन स्वतःचा जीव द्यायचे. तर एवढं मोठं हे शस्त्र आहे. त्या लढाया संपल्या, स्वातंत्र्य युद्धही संपलं. मग ही कला आज काय अस्तंगत झाली, ती काय कालबाह्य झाली असं आपल्याला वाटतं. तर मला असं वाटतं की आज उलट त्याची जास्ती गरज आहे.
ही कला आता तुम्ही या पारंपरिकच सतत ह्याच्यात न बघता कधी जर तुम्ही ती जोडलीत आजच्या घडीच्या आजच्या तरुणाला जे कळेल याच्यात, तर मला वाटतं फार मोठं कार्य तुम्ही करू शकाल. मकरंद सर. खरं तर तुमच्या आवाजात प्रत्येक गोष्टीचं सोनं आहे. मी तर तुम्हाला ऍक्टर म्हणून नाही पाहतोय. तुम्ही ज्या पद्धतीने असे पुढे येता, मागे जाता, असं वाटतं की तुमच्या असं अंगातून प्रत्यंगातून असा त्या क्रांतीचा अशी ती तुतारी वाजते असं वाटतं. एक बोलू सर? नक्कीच बोला. ही सगळी कृपा आहे ती प्रथमतः माझे गुरुजी, आता नाही आहेत ते, शाहीर सम्राट बापूराव विभूते, त्यांनी जे मला दान दिलं कलेचं छोटंसं, आणि ते दान घेऊन मी आज समाजाला वाटत सुटलो. तेच येत असते तर ते त्यांना त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं असतं, आणि आईवडिलांची पुण्य आहे. वा वा वा. आपल्या डोळ्यात पाणी येऊन चालणार नाही, कारण का पाणी आलं डोळ्यात तर मग तिथे क्रांती थांबेल. तुम्ही फार मोठं कार्य घेतलेलं आहे हाती, हां, आणि ते तुमचा मुलगाही चालू ठेवणार आहे असं दिसतच आहे मला. धन्यवाद, आभार. मुग्धा. शाहीर खूप छान. परत एकदा तुम्ही पहिल्या दिवशी जसं एक तडफदार परफॉर्मन्स दिला होता, ती 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 चाहूल आम्हाला परत दिसली. तुम्ही आम्हाला भारावून सोडलं. छान, सगळ्यांनी उत्तम, मस्त प्रोग्राम झाला, मस्त. बरं, आज मकरंद सरांची पदकं ते टिपून ठेवणार आहेत आणि एपिसोडच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की मागच्या आठवड्यातली पदकं आणि या आठवड्यातली आजच्या सादरीकरणाची पदकं किती होतात, त्यांची गोळाबेरीज होईल आणि मग ठरेल की कोण पुढे जात आहे. पण मुग्धा मॅडमची मेडल्स जी आहेत ती आपल्याला आत्ताच कळणार आहेत. 10 पैकी किती? तुमचा नेहमीचा नंबर 10. 10 पैकी 10. धन्यवाद. धन्यवाद.